हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला अगदी झटपट बनणारी आणि कमी मसाल्यात बनणारी भेंडीची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो भेंडी घेतली। भेंडी छान स्वच्छ अशी धुवून पुसून घेतली बघा, अगदी कोरडी करून घेतली आणि त्यानंतर छोट्या छोट्या आकारात अशा पद्धतीने कट करून घेतली आहे। अशाच पद्धतीने गोल गोल छोट्या आकारात भेंडी कट करून घ्यायची। त्यानंतर बघा इथं 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी छान ठेचून घेतल्यात आणि त्यासोबत थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। तर भाजी बनवण्यासाठी इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली। कढई छान गरम झाली की यामध्ये बघा मी 2 पळी तेल टाकून घेतले। माझ्याकडे छोटी पळी आहे, त्या पळीच्या अंदाजाने 2 पळी तेल टाकायचं। त्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घेणार आहे। जिरे आणि मोहरी आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि त्यासोबतच कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे। लसूण आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये बघा मी आपली जी भेंडी होती ती भेंडी कट करून घेतलेली मी यामध्ये घालून घेतलीये। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा कांदा कट करून घालू शकता, टोमॅटो सुद्धा कट करून घालू शकता। इथे मी कांदा टोमॅटो काहीही घातलेलं नाही, अगदी मी सिंपल भेंडीची भाजी बनवून दाखवणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा भेंडी खायला खूप सुंदर लागते। इथं मी भेंडी घालून बघा 1 ते 2 मिनिटांसाठी भेंडी छान अशी परतून घेणार आहे। भेंडी फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो। तर बघा मी भेंडी छान अशी 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घेतलेली आहे। आता यावरती झाकण ठेवून मी परत एकदा ही भेंडी 3 ते 4 मिनिटांसाठी छान अशी वाफवून घेणार आहे। भेंडी छान वाफवून घ्यायची। तर बघू शकताय मी 3 ते 4 मिनिटांसाठी भेंडी वाफवून घेतलेली आहे। आता यावरचे झाकण काढले तर बघू शकताय भेंडी छान अशी फ्राय होत आलेली आहे, म्हणजे व्यवस्थित अशी वाफवली गेलेली आहे। आता यामध्ये बघा मी मसाले घालून घेणार आहे। मसाले घालण्यासाठी मी यामध्ये पहिल्यांदा तर आधी मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। त्याचसोबत यामध्ये मी आपलं घरगुतीचं जे साठवणीचं लाल तिखट असतं ते 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे। त्याचसोबत अगदी थोडीशी हळद घातली आणि आपला जो गरम मसाला असतो, माझ्याकडे घरकुल मसाला आहे मी तो घातलाय। तुमच्याकडे जो मसाला असेल घरगुती भाजीसाठीचा तो कुठलाही मसाला यामध्ये घालू शकता। ते सगळं घालून मी याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालून घेतेय बघा, 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलंय। शेंगदाण्याचं कूट घालून याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। भेंडीला हे सगळे मसाले व्यवस्थित असे लागले पाहिजेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 आपली हिरवी जी मिरची असते ती मिरची सुद्धा घालू शकता। इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। माझ्या घरी लहान मुलं आहेत त्यामुळे मी तिखट अगदी कमी घातलेलं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं याला मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये बघा अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं बघा, अगदी थोडंसं, किंवा नाही टाकलं तरीही चालेल। मी अगदी थोडंसं पाणी टाकून बघा याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून बघा ही भेंडी मी परत एकदा 1 ते 2 मिनिटांसाठी छान वाफवून घेणार आहे। त्यामुळे काय होतं भेंडी व्यवस्थित अशी छान बनते बघा, म्हणजे वाफवली तर ऑलरेडी गेलेली आहे, पण पाणी टाकल्यामुळे काय होतं आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित असा भेंडीला लागतो बघा। तर बघू शकताय मी 2 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवलं होतं आणि झाकण काढले तर बघू शकता आपली भेंडी मस्त अशी तयार झालेली आहे आणि जास्त पाणी घातलेलं नाही त्यामुळे चिकट वगैरे झालेली नाही। अगदी थोडंसं पाणी घातलंय। तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली भेंडीची भाजी तयार आहे। आता यावरती मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की ट्राय करा। काय होतं बघा सकाळी सकाळी मुलं स्कूलला वगैरे जातात तर आपल्याला प्रश्न पडतो की टिफिनला भाज्या वगैरे कोणत्या द्यायच्या। त्या टायमिंगला सुद्धा तुम्ही ही भेंडीची भाजी अगदी झटपट बनवून देऊ शकता आणि आपण अगदी मसाले कमी घातलेले आहेत त्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातील। तर तुम्हाला ही भेंडीची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।